येतं का लक्षामध्ये? आता पुढे सांगितलं एक रनिंग व्हेकल आहे. आता फ्रिक्शनचा बघायचं. एक व्हेकल घेतली, हा आली व्हेकल, इथं आलेली व्हेकल. काय केलंय आपण? जायला लागली आहे ती कार. ज्यावेळेला कार गेली, आता ह्याच्यामध्ये आपण टाकलं पेट्रोल वगैरे, पेट्रोलची टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता हे जात असताना काय, स्मॉल पार्ट ऑफ एनर्जी यूज टू रनवे, अतिशय कमी भाग पळण्यासाठी लागणार आहे. पण ह्याची जी व्हेरियस फंक्शनिंग इन द व्हेकल, त्या व्हेकल मध्ये काय बरेचसे आहेत. आता काही एनर्जी कुठे जाईल? साऊंड प्रोड्यूस करायला. आवाज येतो का नाही? रेस केला आवाज येणार. परत काही एनर्जी आहे आतमध्ये जी काही पार्ट आहेत. रात्री प्रवास करायला लागलो, साऊंड एनर्जी आतमध्ये काय असेल? टेप असेल, रेकॉर्डर, काही डीव्हीडी प्लेअर, टीव्ही वगैरे बघायला स्क्रीन असेल, तिथं काही एनर्जी जाणार. सगळी एनर्जी यूज व्हायला लागली का नाही? डिग्रेड व्हायला लागली एनर्जी. परत मेजर पार्ट जो एनर्जीचा मुख्य भाग, हे बघा काही हीट मध्ये जाईल. गाडीच्या शेजारून जाताना गरम लागतं का नाही? त्याच्या जे काही आपण धूर निघतो तिथून, तिथं गरम येते हा, म्हणजे हीट मध्ये सुद्धा काही एनर्जी कन्वर्ट झाली त्याची. पाहायला लागले का नाही? काही एनर्जी फ्रिक्शन साठी, घर्षणासाठी घरळतीये. असा स्लोपी रिजन आहे, डिसेंडिंग ऑर्डर आहे. त्यावेळेला काय होईल? आपल्याला गाडी